नमस्कार मित्रांनो, आजचा आपला खेळाडू हा जगातील पहिल्या 5 खेळाडूंमध्ये एक आहे आणि तो आपला भारतीय महिला खेळाडू आहे याचा आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे। त्यासोबतच तिने अनेक पदके प्राप्त केलेली, पुरस्कार प्राप्त केलेले आहेत आणि एकमेव महिला जिम्नॅस्टिक म्हणून रिओ द जानेरो या 2016च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला तिने प्रेझेंटेशन केलेलं ही एकमेव महिला जिम्नॅस्ट खेळाडू आहे। त्यासोबतच एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवणारी आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये फायनलपर्यंत पोहोचणारी ही एकमेव महिला खेळाडू म्हणजेच दीपा करमारकर। दीपा करमारकर हिचा जन्म 9 ऑगस्ट 1993 रोजी आगरताळा त्रिपुरा येथील। तिचे वडील हे वेट लिफ्टर होते आणि इंटरनॅशनल रेफरी कोच होते। तरीही तिने जिम्नॅस्टिक खेळाला तिने निवडलं। जिम्नॅस्टिक खेळ हा तिने 6व्या वर्षापासून खेळायला सुरुवात केली। वडिलांनी आणि आईने पण या खेळासाठी तिला खूप प्रोत्साहन दिले। लहानपणापासूनच तिच्या पाय हे फ्लॅट होते। आपण पाहत असाल तिचे पाय आता फ्लॅट न दिसता पायाच्या तळव्याला खोलगा दिसतोय। तर तिने ह्या सगळ्या गोष्टी फक्त सातत्य आणि कठीण परिश्रमाच्या प्रॅक्टिसने हे सगळं साध्य केलेलं आहे। तिच्या कोचने सांगितलं होतं की तुझे पाय फ्लॅट असल्यामुळे तू तुझं प्रेझेंटेशन व्यवस्थित करू शकणार नाहीस। त्यामुळे तिने जिद्दीने या सगळ्या गोष्टींवर मात केली आणि स्वतः जिद्दीने कठीणातील कठीण प्रॅक्टिस करून तिचे पाय फ्लॅटचं रूपांतर तिने हळूहळू अशा खोल पायांमध्ये केलं। आपण पाहू शकता मित्रांनो, जिद्द, चिकाटी आणि सातत्याने परिश्रम करण्याची हिंमत असेल तर कोणतंही यश आपण पादाक्रांत करू शकतो, हे दीपाने करून दाखवलेलं आहे। 2017च्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिला पायाच्या लिगामेंटला प्रॉब्लेम झाला होता। त्यावेळेस त्याच्यामुळे तिला प्रेझेंटेशन करता आलं नाही, परंतु ती तिथेच न थांबता 2018मध्ये तिने सहभाग नोंदवला आणि गोल्ड मेडल मिळवलं आणि आपल्या स्वतःच्या त्या लिगामेंटच्या प्रॉब्लेमवर सुद्धा तिने मात केली। आपण तिचा आदर्श घेण्यासारखा आहे की चिकाटी, जिद्द आणि सातत्याने जर आपण परिश्रम केले तर कोणतीच गोष्ट अशक्य अशी नाही, हे दीपाने करून दाखवलेलं आहे। त्यामुळेच तिला अर्जुन अवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, त्यासोबतच फोर्ब्सच्या यादीमध्ये तिचे नावसुद्धा नोंदवलेलं आहे। अंडर 30 मधील सर्वात पॉवरफुल स्पोर्ट्स ॲथलेट म्हणून तिचे नाव नोंदवण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, दीपा करमारकर हे जिम्नॅस्टिकच्या प्रकारामध्ये, खेळाच्या प्रकारामध्ये तिचं नाव सुवर्ण अक्षराने नोंदवलेलं आहे भारताच्या इतिहासामध्ये। तिला एकूण 77 पदके आहेत, त्यापैकी नॅशनल इंटरनॅशनल पैकी हे 77 पदकांपैकी 67 पदके ही गोल्ड मेडल आहेत आणि ही 67 पदके सोडून इतर कांस्य आणि सिल्वर मेडल्स आहेत। अशा प्रकारे तिने स्वतःच्या जिद्दीवर, चिकाटीवर आणि सातत्यावर हे यश प्राप्त केलेलं आहे। आपण सुद्धा जिद्द, चिकाटी आणि सातत्य असेल तर कुठलंही यश प्राप्त करू शकता, हे तिने दाखवून दिलेलं आहे। आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा। धन्यवाद।